अंबरनाथ शहराच्या मध्यवर्ती भागात निसर्गस्नेही संकल्पनेतून उभारण्यात आलेलं बहुचर्चित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान आता नागरिकांसाठी खुलं झालंय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज या उद्यानाची पाहणी केली। नगरसेविका अपर्णा भोईर आणि नगरसेवक कुणाल भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे या उद्यानाचा कायापालट झालाय। अंबरनाथ पूर्वेकडील साई विभाग परिसरात उभारण्यात आलेल्या या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 5 कोटींचा निधी खर्च करण्यात आलाय। वाढत्या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात शहरातील नैसर्गिक सौंदर्य जपणारं हे एकमेव उद्यान आहे। त्यामुळे त्याचं संवर्धन आणि आधुनिकीकरण व्हावं अशी अनेक नागरिकांची मागणी होती। त्याची दखल घेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून उद्यानाच्या विकासासाठी पुढाकार घेतला। त्यातूनच नागरिकांसाठी सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक, खेळाडूंसाठी 2 खुले बॅडमिंटन कोर्ट, अत्याधुनिक व्यायाम साहित्य तसंच लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी उभारण्यात आली आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली असून हरित सजावट आणि प्रकाश योजनेमुळे उद्यानाचं सौंदर्य आणखीनच खुललंय। या पाहणी दौऱ्याच्या निमित्तानं लोकसेवेसाठी यापुढेही आपण कार्यतत्पर राहू अशी ग्वाही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली। मी तर आज फक्त अंबरनाथमध्ये होतो एका कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी, त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी उद्यान याची पाहणी करण्यासाठी इथे मी असे नगराध्यक्ष मॅडम आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, त्याचबरोबर कुणाल भोईर आहेत आणि त्याचबरोबर अपर्णा भोईर, या सगळ्यांचाच आमदार डॉक्टर बालाजी केनीकर आमचे गटनेते असतील, या सगळ्यांनी आज ह्या अटल उद्यानाचं पाहणी केलेली आहे। एक चांगलं उद्यान शहराला मिळालं। आज आपण पाहताय की ह्या अटल उद्यानाचा चेहरामोहरा बदललेला आहे। लोकांना चालण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक या ठिकाणी आहे, त्याचबरोबर खेळण्यासाठी बॅडमिंटनचे कोर्ट्स आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा आहे, लहान मुलांसाठी आहे व्यवस्था। तर एक शहराला आणि इथे आजूबाजूला जे आहे सगळे मोठ्या मोठ्या सोसायट्याज आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतात। एक चांगलं काम जे आहे हे या ठिकाणी अंबरनाथ नगरपालिका यांच्या माध्यमाने जे आहे ते या ठिकाणी उभं राहिलेले आहे। मी आमचे स्थानिक नगरसेवक कुणाल भोईर, अपर्णा भोईर, त्याचबरोबर नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। सीओ साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो इथे की चांगलं एक उद्यान जे आहे ते या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये आज उपलब्ध झालेलं आहे। सर्वप्रथम आज पाहणी दौऱ्यासाठी सन्माननीय खासदार साहेब श्रीकांत शिंदे साहेब इथे आले होते। तर त्यांनी आता पूर्ण पाहणी केलेली आहे आणि आपण बघतोय उद्यान एकदम उत्कृष्ट काम झालेलं आहे। उद्यानामध्ये वॉकिंग ट्रॅक आहे, सिंथेटिक वॉकिंग ट्रॅक आहे, त्याचबरोबर आपले टेनिसचे मैदान सुद्धा 2 आहे, त्याचबरोबर लहान मुलांसाठी सुद्धा ओपन जिम आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी कट्टा आहे। म्हणजे खूप सुंदर उद्यान बांधलं गेलेलं आहे आणि त्याचं आता मला वाटतं खासदार साहेब असं म्हणाले की आता लोकांनी तर चालू केलेलंच आहे आणि ते आता चालू करतील आणि इथल्या नागरिकांना सुद्धा एक छान उत्कृष्ट असं एक स्थळ मिळालेलं आहे, जेणेकरून तिथे येतील, त्यांचा टाइम स्पेंड करतील। आमचा सगळ्यांचा उद्देश हाच आहे की अंबरनाथला लिव्हेबल सिटी बनवण्यासाठी हा एक प्रयत्न आपण म्हणू शकतो याला। या उद्यानाच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये पहिल्यांदाच मचाण संकल्पनाही साकारण्यात आली आहे। यावेळी उद्यानासाठी भरभरून निधी दिल्याबद्दल नगरसेविका अपर्णा भोईर यांनी खासदार श्रीकांत शिंदे तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। तसंच लोकांनी या उद्यानाचा आनंद घेताना इथल्या निसर्ग सौंदर्याला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा केलं। कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी आज व्हिजिट केलेलं हे अंबरनाथ मधील साई सेक्शन मधील अटल उद्यान आज नागरिकांसाठी खुलं झालेलं आहे। साहेबांनीही इथे पाहणी दौरा आज केलेला आहे। तर खासदार साहेबांना लोक इन्फ्रामॅन म्हणतात, पण माझ्या मते इन्फ्रामॅन नाहीये, ते विजनरी लीडर आहेत। त्यांचं जे विजन आहे त्यांच्या मतदारसंघासाठी ते अतिशय स्तुत्यपर आहे। एखादी संकल्पना डेव्हलपमेंट करत असताना या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये नागरिकांना श्वास घेण्यासाठी मोकळीक असावी, तसेच नागरिकांच्या बाकीच्या गरजाही लक्षात घेता, त्यांच्या सोयी लक्षात घेता त्यांच्यासाठी अद्ययावत उद्यानं, शूटिंग रेंज आणि नाट्यगृह असे विविध प्रकल्प साहेबांच्या मार्फत अंबरनाथमध्ये होत आहेत। साहेबांनी जेव्हापासून या लोकसभेची धुरा हातात घेतली आहे तेव्हापासून आजपर्यंत अंबरनाथवर त्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे। हे प्रेम त्यांचं विविध कामांमार्फत त्यांच्या दिसत आहे आणि त्यातीलच एक भाग हे उद्यान होतं।
ते लोकांसाठी सुरू झालेलं आहे. आणि माझी अंबरनाथमधील सर्व नागरिकांना विनंती असेल की एखादा लोकांसाठी असलेलं उद्यान किंवा सामाजिक जी वास्तू आहे ती आपण जेव्हा माझी समजून वापरत आहोत तर माझी समजून तिची काळजीही घेतली पाहिजे. प्रत्येक वेळी लोकप्रतिनिधींचा प्रयत्न असतो की आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्याबरोबर नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांनीही ही वास्तू माझी समजून तिची काळजी घ्यावी आणि तिचा वापर करावा. आणि मी खासदार साहेबांचे विशेष आभार मानते. नगराध्यक्ष मॅडम आणि उपनगराध्यक्ष सदामामा यांचेही आभार मानते. त्यांनी आज या उद्यानास भेट दिली आणि संपूर्ण अंबरनाथकरांना आवाहन करते की या वास्तूचा त्यांनी लाभ घ्यावा. आज खूप आनंद होत आहे. कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याच मैदानामध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी हे मैदान पाहिलं आणि त्यांनी त्याच वेळेला ठरवलं, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या की या मैदानाचं आपल्याला नवीन रूप द्यायचं आहे. याचा प्रस्ताव तुम्ही माझ्याकडे सादर करा. मी यासाठी जो लागेल तो निधी मी देईन. साहेबांनी या उद्यानासाठी 5 कोटीचा निधी दिला. साहेबांचं पाय या जागेवर लागलं म्हणून या उद्यानाचा कायापालट झाला आणि आज हे लोकांसाठी बनवलेलं लोकांचं उद्यान आहे. लोकांनी याचा वापर करावा. अटल उद्यान हे अंबरनाथमधील सर्वात मोठं उद्यान असून निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षण अनुभवण्यासाठी हे ठिकाण नागरिकांसाठी नवं आकर्षण ठरेल यात शंका नाही. एकमत न्यूज, अंबरनाथ. कमर्शियल जागा भाडेतत्वावर हवीये? आजच संपर्क करा. बदलापूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या 1 मिनिटाच्या अंतरावर. बदलापूर पश्चिम, मुख्य बाजारपेठ, प्राईम लोकेशन. बँक सेटअप रेडी. 1365 स्क्वेअर फुटांचा संपूर्ण फर्निश एरिया. बँकेला आवश्यक असणारी विशेष लॉकर सुविधा. मॅनेजर केबिन सहित रेडी. याशिवाय हॉस्पिटल, पतपेढी, फायनान्स, क्लासेससाठी 1365 स्क्वेअर फुटांचे आणखी 2 मजले उपलब्ध. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9321478570.